सर्व सन्माननीय या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व अंचलगाव ग्रामस्थ, या शाळेचे सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, या सर्वांना प्रथमतः या ठिकाणी वंदन करतो। दादा, खऱ्या अर्थानं तुमच्यानंतर मी बोलायला नको असा प्रोटोकॉल असतो, परंतु या ठिकाणी मी सांगेन की 4 दिवस बसल्यानंतर मला म्हणजे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आला शरीरात आणि तेव्हापासून त्या मुंग्या लागल्या, त्याच्यामुळे लवकर उठता येत नाही। निश्चितच त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो। या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि सन्माननीय ह्या अंचलगाव ग्रामस्थांना या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देईल। या ठिकाणी या शाळेचं म्हणजे मुद्दामून एक गोष्ट मी सांगेल की मागे सन्माननीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय बोर्डारे सर यांनी या शाळेला वर्ग खुल्या दिला आणि जो काही नदीवरील जो काही पूल आहे या पुलाचाही या ठिकाणी तात्काळ निधी मंजूर केला। त्यासाठी या सरांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देईल। आणि निश्चितपणे या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना सांगेल की आपण जो या ठिकाणी शिक्षणाची मुहूर्त मेळच नव्हे तर हा जो वेल या ठिकाणी सर्वत्र पसरवला आहे, या ठिकाणी या वेलाला खूप खूप सारे असेच फळे कायम येत राहो अशी या ठिकाणी खूप खूप सदिच्छा देतो। निश्चितपणे एक गोष्ट मी सांगेल की आम्ही सुद्धा या ठिकाणी मान्य बोलणाऱ्या सरांकडे गेलेलो होतो की आमच्या शाळेमध्ये सुद्धा 500चा म्हणजे 5वी ते 10वी माध्यमिकला 500 विद्यार्थ्यांचा पट आहे। सर, आमच्या शाळेकडे थोडं लक्ष द्या। आणि सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की सर, मी तुमच्याही शाळेकडे 100% लक्ष देणार आहे आणि आम्हाला तुमच्या आदर्शानं आम्हाला सुद्धा 5 खोल्या या ठिकाणी कार्यसम्राट आमदार बोर्डारे सरांनी दिल्या। परंतु त्या ठिकाणी सरांनी वापरलेला एक शब्द फार महत्वाचा आहे की सर म्हणाले, सर अंचलगावच्या शाळेला अगोदर देतो कारण ती शाळा गुणवत्तापूर्ण आहे। हा शब्द फार महत्वाचा आहे असं या ठिकाणी मला वाटतं। आणि निश्चितपणे आमचे सन्माननीय मार्गदर्शक नितीन भाऊ आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा महिला राज तुमच्याकडे येऊ अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो। कारण आता तुमच्या गावाचा उल्लेख तरी कोणता करावा? मी कायम व्हॉट्सअप ग्रुपला म्हणत असतो, गाव लहान असलं तरी गाव महान आहे असं या ठिकाणी मी तुमच्या गावाचा उल्लेख करेन। आणि हे कार्य करत असताना मी तर म्हणतो की गावात किती मंदिरं बांधले यांना गाव त्या ठिकाणी खूप प्रगत आहे असं म्हटलं जात नाही। गावात डॉक्टर साहेब खूप दवाखाने असले तर गाव आरोग्य संपन्न आहे असं म्हटलं जात नाही। पण ज्या गावात शाळा नक्की चांगली आहे, शाळा आदर्श आहे, गुणवत्तापूर्ण आहे, त्यावरून ते गाव नक्कीच आदर्श आहे असं 100% त्या ठिकाणी म्हटलं जातं। बरं, गावाचा आणखी दुसरा उल्लेख करावा तर निश्चितपणे सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आताच नितीन भाऊंनी सांगितलं आणि मला वाटतं की 80% गाव सुद्धा महाराष्ट्र राज्यात हे गाव पहिलंच असावं की ह्या गावाला कुणबी नोंदी शोधल्या आणि 80% हे गाव कुणबी झालं, म्हणजे त्याच्यात सुद्धा मला वाटतं की आमच्या सारख्या वाकला गावाला सुद्धा त्यात संधी ठेवली नाही। म्हणजे अजून आणखीन असे जे काही विक्रम आहे ते गाव रचत आहो। या ठिकाणी मलाही या ठिकाणी आज कार्यक्रमास बोलावलं, खूप खूप सन्मान दिला आणि निश्चितपणे या सन्मानासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो। आणि असंच तुमचा प्रगतीचा रथ आहे तो सतत चालत राहो अशी या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करतो। पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।